श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मेष राशी मे महिन्यात मरायची वेळ आली तरी चालेल, पण या 3 ठिकाणी जाऊ नका, नाहीतर संपूर्ण घर कंगाल होईल. पूर्ण शांत मनाने पहा, कारण वेळ खूप कमी आहे. मेष राशीच्या लोकांना तुम्ही मरून जा, परंतु मे महिन्यात या 3 ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण राहू तुम्हाला चेतावणी देत आहे. किमान जाणून घ्या, जर तुम्ही या 3 ठिकाणी पाऊल ठेवले तर तुमच्या वाट्याच्या सर्व समृद्धीचा लाभ तुमच्या शत्रूंना होईल. तुमचे जीवन नरकासारखं होईल. तुम्हाला जीवनात धक्के खावे लागतील. पैसा हातात टिकणार नाही आणि सारा पैसा हॉस्पिटलमध्ये जाईल. चांगले चाललेले काम अचानक बिघडून जाईल आणि तुम्हाला असं वाटेल की आपल्या जीवनावर कोणीतरी वाईट नजर टाकली आहे. तुम्ही वेगवेगळ्या उपायांचा शोध घ्याल, ज्योतिष बाबांच्या मागे भटकाल, पण या संकटाची खरी मुळे तुम्हाला कधीच समजणार नाही, कारण त्याची खरी कारणे आहेत ती 3 ठिकाणे जिथे तुम्ही जाणून बुजून पाऊल ठेवले आहे आणि जिथे तुमचे पाऊल पडल्यावर तुमचे नुकसान सुरू होते. तुमच्या जीवनात संकट येऊ लागतात. चांगलं भाग्य दुर्भाग्यच रूप घेते आणि हे सगळं नशीब खराब होण्यास कारण त्या 3 ठिकाणी जाणं असते. नशीब खराब होऊन जातं. अखेर ती 3 ठिकाण कोणती आहेत जिथे तुम्हाला मे महिन्यात चुकूनही पाऊल ठेवू नये, याची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये विस्ताराने देणार आहे. कारण धोका जास्त आहे, म्हणून हे टाळणं खूप महत्त्वाचं आहे. कारण राहू तुम्हाला मे महिन्यात पूर्ण महिना नजरेत ठेवणार आहे. राहू तुमच्या पंचम भावात बसले आहेत, जो तुमच्या पैशाचा, तुमच्या आरोग्याचा आणि सर्वात महत्त्वाचा तुमच्या उज्ज्वल भविष्याचे घर आहे. आणि राहू तिथे तुम्हाला फळ देऊ इच्छित नाही, तुमच्या जीवनात संकट आणू इच्छित आहे. तुम्हाला खूप सावध राहायला लागेल आणि प्रत्येक प्रकारे तुमच्या कर्माला मजबूत बनवून ठेवायला लागेल. मित्रांनो, तुम्ही शांत रहा आणि मनापासून ऐका. आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वांनी जय श्री स्वामी समर्थ कमेंट करा. भक्तांनी हा व्हिडिओ मनापासून लाईक करून जय जय स्वामी समर्थ म्हणा. कारण मित्रांनो, ज्या भक्ताला व्हिडिओ आवडेल आणि कमेंट बॉक्समध्ये मनाने श्री स्वामी समर्थ लिहिल, त्या भक्तावर स्वामींचा आशीर्वादांचा वर्षाव होईल. त्यानंतर दंडाधिकारी कर्मफलदाता शनिदेव तुमच्या जीवनात इतके आनंद घेऊन येतील की कोणतीही प्रकारे राहू त्याला अडवू शकणार नाही. पण मी तुम्हाला एक चेतावणी देऊ इच्छिते, तुम्ही या 3 ठिकाणी पाऊल ठेवू नका, अन्यथा तुमचे सगळे पुण्य पापात बदलून जाईल. तुमचे चांगले काम देखील बिघडून जाईल. तुमचे मानसिक संतुलन बिघडेल. या 3 ठिकाणांच्या नकारात्मकतेचा असा परिणाम तुमच्या मेंदूवर होईल की तुम्ही चुकीचे निर्णय घेऊ लागलं. तुम्हाला लोकांवर राग येईल, तुमच्या स्वतःच काम बिघडू शकेल आणि शत्रू आपल्या हेतूमध्ये यशस्वी होईल. मी तुम्हाला सांगू इच्छिते की एक अशी व्यक्ती आहे जिने तुमच्या सोबत वेळ घालवली आहे, पण ती व्यक्ती तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाईल जिथून तुमची बर्बादी सुरू होईल. म्हणून तुम्हाला 2025 मे महिन्यात खूप सावध राहायला लागेल, कारण यश तुमच्यापासून फक्त एका पावलाच्या अंतरावर आहे. तुम्ही थोडं लक्ष दिल तर यश तुमच्या तावडीत येईल. पण तुम्ही जर हा व्हिडिओ बंद केला आणि आजचा व्हिडिओ दुर्लक्ष केला तर समजून घ्या की तुमची बर्बादी सुरू होऊ शकते. कारण जर तुम्ही बोलूनही त्या ठिकाणी पाऊल ठेवले जिथे राहूच्या मते पाऊल ठेवू नये, तर तुमचा राहू बिघडेल आणि शनिदेव तुम्हाला चांगले फळ देऊ शकणार नाही. याचा अर्थ आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या 3 ठिकाणांबद्दल चांगल्या प्रकारे माहिती मिळवणे देखील आवश्यक आहे आणि काय उपाय करायचे हे देखील समजून घेणे महत्त्वाचे आहे. कारण आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते तुमचे जीवन पूर्णपणे बदलू शकते. कारण हा संपूर्ण जमाना तुमच्यापासून द्वेष करतो. हा जमाना तुमच्याशी घृणा करतो, तुम्हाला मार्गावरून हटवू इच्छितो आणि त्याचे स्वतःचे काम बनवू इच्छितो. कोणीही तुम्हाला पुढे गेलेले पाहू इच्छित नाही,
म्हणूनच हे लोक जाणून बुजून तुमचे मार्ग भटकवत आहेत आणि तुमचे चुकीचे निर्णय तुमच्या दिशेने नेतात, म्हणजेच ते चुकीच्या निर्णयांना चालना देतात. जर तुम्ही आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला त्या 3 ठिकाणांची चांगली माहिती मिळेल जिथे राहू देखील तुमचा अभ्यास करू शकत नाही आणि शनिदेव तुमचं भाग्य बदलून टाकतील याची हमी आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगू इच्छिते की हा व्हिडिओ शांतपणे आणि एकाग्रतेने शेवटपर्यंत पहा. तुमच्या मनात जी काही चिंता आहे, त्या पैशांच्या असो, नोकरीच्या असो किंवा कुटुंबाच्या असो, काही वेळासाठी त्या सर्व चिंता विसरा. एका खोलीत शांतपणे बसून या व्हिडिओला एकाग्रतेने आणि पूर्णपणे पहा, ऐका आणि समजा. कारण प्रत्येक शब्दांमध्ये एक ऊर्जा लपलेली आहे. जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा तिथे सकारात्मक ऊर्जा मिळते. जस मी तुम्हाला हे सर्व सांगते तसाच तुम्हाला देखील ऊर्जा मिळते. पण जर आपण स्मशानभूमीमध्ये गेलो तर ते आपल्याला नकारात्मकता देईल आणि नकारात्मक शक्ती आपल्या आसपास येईल. याचा अर्थ आहे की प्रत्येक स्थान, प्रत्येक ठिकाण, प्रत्येक जागा आपल्या आर्थिक ऊर्जा ठेवते आणि त्या ऊर्जाचा प्रभाव आपल्यावर पडतो. ते 3 ठिकाण जिथे तुमचे जीवन नाश होईल त्या ठिकाणी तुम्हाला चुकूनही पाऊल ठेवू नये. आता मी तुम्हाला एक एक करून त्या 3 ठिकाणांची माहिती देणार आहे. लक्षपूर्वक ऐका. जर तुम्ही आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमचा उद्धार होईल आणि जर तुम्ही हा व्हिडिओ मधूनच सोडला तर अनजाणतेपणे तुमच्या सोबत एक मोठा धोका होईल आणि त्याचा पूर्ण दोष तुमच्यावर असेल. सर्वप्रथम माता श्री स्वामी समर्थ यांचे खरे भक्त व्हिडिओला लाईक करा आणि खरे मनाने पूर्ण श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि जय शनिदेव नक्की लिहा, जेणेकरून तुमचे प्रत्येक काम पूर्ण होतील आणि तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. आता मी तुम्हाला त्या 3 ठिकाणांची माहिती देणार आहे जिथे तुम्हाला मे महिन्यात पाऊल देखील ठेवू नये. चुकूनही देखील या 3 ठिकाणांवर जाऊ नका. एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या 3 ठिकाणांबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे ती खूपच गोपनीय आहे. तुम्ही त्याबद्दल इतर लोकांमध्ये सांगू नका. अनेक वेळा असं घडतं की तुम्हाला काही चांगली गोष्ट समजते आणि तुम्ही ती सर्वांना सांगता, तुमच्या नातेवाईकांना सांगता, मित्रांना सांगता, कारण तुमच्यात सर्वांचे भल करणे एक उत्तम गुण आहे. पण आता मुद्दा तुमच्या भविष्याचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या 3 ठिकाणांबद्दल तुम्हाला सांगणार आहे त्याबद्दल तुम्ही कोणालाही सांगू नका. जर तुम्ही सांगितलं तर समजून घ्या की सर्व गडबड होईल. तुम्हाला हे गोष्टी तुमच्या मनात ठरवून ठेवाव्यात की मला या 3 ठिकाणावर पाऊल देखील ठेवायचे नाही. अन्यथा राहूने तुमच्या जीवनात अशा अडचणी निर्माण करतील ज्या तुम्ही कधीच विचारही केला नसेल. हे तुम्ही विचार करा. या गोष्टी ध्यानपूर्वक समजून घ्या. तुमचे मन शांत करा आणि सर्व चिंता बाजूला ठेवून प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक ऐका. सर्वप्रथम ज्या ठिकाणी जाऊ नये ते ठिकाण म्हणजे वादाची ठिकाण. कधी कधी असे होते की 2 गट एकमेकांशी लढत असतात, भांडत असतात. त्या गटांमध्ये आपले ओळखीचे असले किंवा नसले तरी फरक पडत नाही. पण जर कुठेतरी लढाई होत असेल तर आपल्याला गाडी थांबवून ते पाहायला आवडते आणि जर आपल्याला तिथे ओळखीचा कोणीतरी दिसला तर आपण मध्यस्थी करण्यासाठी त्या वादामध्ये भाग घेतो. परंतु राहू तुमच्या पंचमभावात आहे, जो तुमच्या आरोग्याचा केंद्र आहे. मी दिलेली चेतावणी लक्षात ठेवा. जर 2 लोक एकमेकांशी लढत असतील, वाद करत असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी गाडी थांबवू नये. तुम्हाला त्या ठिकाणी जायचे नाही आणि तिथे थांबायचे नाही. तुम्हाला सतत पुढे जात राहायचे. जर तुम्ही तिथे गाडी थांबवली आणि वाद मिटवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही स्वतः समस्येत अडकू शकता आणि तेथून लवकर सुटका होणं कठीण होईल. राहू तुमच्या पंचभावात आहे, ज्याचा संबंध आरोग्याशी आहे. त्यामुळे राहू तुमच्या जीवनात आरोग्याशी संबंधित अनेक षड्यंत्र घडवून आणू शकतो.
तुम्हाला त्यापासून सावध राहावे लागेल. परिस्थिती इतकी गंभीर होऊ शकते की शारीरिक तणाव, हातापायाचा वात आणि रक्त सांडण्याची परिस्थिती होऊ शकते. मी तुम्हाला सावध करत आहे. तुम्हाला ह्या बाबींबद्दल विचार करावा लागेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबाबद्दल विचार करावा लागेल. असे होईल की एखादी जवळची व्यक्ती असो किंवा खास मित्र असो, तुम्हाला तिथे थांबू नये. तुम्ही फक्त इतके लक्ष ठेवा, जर तुम्ही तिथे थांबले तर तुमचा येणारा महिना नष्ट होईल. जी तुम्ही स्वप्न पाहिली होती त्या सर्व स्वप्नांचा आणि योजना धुळीत मिसळून जातील. तुम्ही जे काही योजना आखत होते ते सर्व कोलमडून जाईल. कारण तुम्हाला पूर्णपणे बेड रेस्टवर जावं लागू शकते, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. किंवा दुसरी एक शक्यता असू शकते जिच्यापासून तुम्हाला सावध राहावं लागेल. म्हणूनच मी तुम्हाला सांगते, कारण तुम्ही खूप चांगले व्यक्ती आहात. तुमचं हृदय इतकं स्वच्छ आहे की तुम्ही अन्याय आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. कधी कधी तुमचे आपले आणि परके लोकांसाठी सुद्धा तुम्ही लढता. पण आता ग्रहांची स्थिती पाहता तुम्हाला तुमच्या मनावर नियंत्रण ठेवावे लागेल. परिस्थिती तुमच्या हातात ठेवा, भावनांमध्ये वाहून जाऊ नका आणि जिथे लढाई चालू आहे तिथून तुम्हाला पूर्णपणे दूर राहावं लागेल. नाहीतर तुम्ही इतके वाईट अडकाल की जे लोक भांडण करत आहेत ते लढत राहतील पण तुम्ही त्यात अडकून जाल. मित्रांनो, मी तुम्हाला सांगते की तुमचा येणारा काळ कारागृहात जाऊ शकतो. कारण राग 2 मिनिटांसाठी येतो परंतु संपूर्ण आयुष्य मग कारागृहात जाते. उदाहरणार्थ, एखाद्या माणसाने इतरांची हत्या केली कारण राग 5 मिनिटांचा होता, काही वेळाचा होता, पण मग त्याला आयुष्यभराची कारावासाची शिक्षा मिळते. एकतर एखाद्याच प्राण गेला जो खूपच चुकीचा आहे आणि त्या व्यक्तीला आयुष्यभर जेलमध्ये राहावे लागते. ही चूक आहे, त्याला त्याचे पूर्ण आयुष्य जेलमध्ये घालवावे लागले 5 मिनिटांच्या रागामुळे. म्हणूनच मी तुम्हाला सावध करत आहे, मे महिन्यात तुम्ही अशी चूक करू नका. नाहीतर पूर्ण मोहिल्याच्या समोर तुमचे नाक कापले जाईल. कोणीही तुमच्या चांगुलपणा ऐकणार नाही. म्हणूनच मी तुम्हाला सांगते, या गोष्टीचे पालन करा आणि सुरक्षित राहा. आता वेळ आली आहे दुसऱ्या ठिकाणाबद्दल सांगण्याची, जिथे तुम्हाला मे महिन्यात अजिबात जाऊ नये. पुढे गंभीर माहिती येणार आहे. तुम्ही इथे पर्यंत व्हिडिओ पाहिला आहे तर अधुरी सोडण्याची चूक करू नका. हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि मी नक्कीच सांगू शकते की तुम्हाला काहीही होणार नाही जर तुम्ही ही माहिती पाहिली. ती जागा कोणती आहे? तुम्ही ज्या घरात मांसाहार केला जातो त्या ठिकाणी तुम्हाला अजिबात जाऊ नये. हे दुसरे ठिकाण आहे ज्या घरात लोक मांस बनवतात, हातात मद्यपान करतात, त्या ठिकाणी जाऊ नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सर्व तामसिक आहेत आणि हे सर्व जेथे असतात तेथे राक्षसी वातावरण असते. तिथे कधीही काही चांगलं होऊ शकत नाही. ज्या व्यक्तीच्या घरात मांसाहार असतो त्याच्या हातून भगवान भोग स्वीकारत नाही. जर तो आपल्या घरात मंदिर बनवत असेल, देवाची पूजा करत असेल तर ते सर्व निरर्थक आहे. आता समजा तो तुमचा मित्र आहे, नातलग आहे, शेजारी आहे आणि तुम्ही त्याच्या घरात वारंवार जात असाल, त्याला घरी बोलावायला गेला असाल, काही वेळ त्याच्या घरी गेले आणि चहा प्यायला लागला किंवा त्याच्याशी काही महत्त्वाची गोष्ट बोलत होता आणि तिथे जर मांसाहार बनत असेल तर असं समजा की त्या घरात फक्त प्रेतात्मा आणि वाईट शक्तीच राहते. ती त्याला नुकसान पोहोचवू शकत नाहीत कारण त्या घरातील भल्यासाठी काम करत असतात. त्या वाईट शक्तींना माणसाचा वास देत असतात, पण त्या नक्कीच तुमच्यावर हावी होतील आणि तुम्ही बर्बाद होऊ शकता. म्हणूनच मी तुम्हाला सावध करत आहे की मे महिन्यात अशा ठिकाणी जाऊ नका, कारण तिथेही नकारात्मकता भरलेली असते. तुम्ही गरिबांना दान देत असा जिथे तुम्ही जाऊ शकता आणि वृद्धांचा आदर करत असाल जिथे तुम्ही जाऊ शकता, वृद्धाश्रमात कधी कधी पैसे देत असाल, हे सर्व आमच्या पुण्याला वाढवतात. पण अशा ठिकाणी जाणं आमच्या पुण्याला कमी करत, हे मी तुम्हाला सांगितलं आहे.
म्हणूनच अशा ठिकाणी तुम्ही कधीही जाऊ नका. लक्षात ठेवा, जर तुम्ही ऐकले नाही तर तुमच्या जीवनात नकारात्मकता भरून जाईल. सगळे नातेसंबंध खराब होतील, सगळे जीवन संघर्षात जाईल. म्हणूनच मी तुम्हाला सावध करत आहे, अशा घरात कधीही जाऊ नका जिथे मांस बनवला जाते, किंवा अशा ठिकाणी जाऊ नका जिथे लोक मद्यपान करतात, मद्य विकला जातो किंवा मद्यपान केले जातात. मद्य म्हणजे शराब. काही घरे अशीही असतात जिथे वृद्ध आनंदी नसतात. आता मी तुम्हाला तिसऱ्या ठिकाणाबद्दल सांगणार आहे. जर तुम्ही तिसऱ्या ठिकाणाबद्दल ऐकलं नाही तर समजा सगळं काही व्यर्थ होईल, त्याचा काहीही उपयोग होणार नाही. ही ठिकाणे सर्वात महत्त्वाची आहेत जिथे तुम्हाला जायचं नाही. मी प्रत्येक महिन्याला काहीतरी नवीन करण्याचे स्वप्न पाहते. तुमच्यासाठी मी नवीन व्हिडिओ आणते आणि तुम्हाला हा व्हिडिओ लाईक करावा लागेल. आता मी तुम्हाला सांगते की अनेक लोक असे असतात ज्यांना असे वाटते की मी पैसे कमवतो तरी पैसे हातात टिकत नाही. अनेक लोक असे असतात जे हे विचारतात की मी कमवतो तरी पैसे माझ्या हातात राहत नाही. अशा प्रकारे वाटते की माझं घर, कुटुंब, पैसा, नोकरी, व्यापार सर्व काही कोणीतरी बांधून ठेवले आहे. तर तुमचे हे विचाराने पूर्णपणे योग्य आहे, कारण प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही अशी एक चूक करता ज्यामुळे तुमचा संपूर्ण महिना व्यर्थ जातो आणि पुन्हा गरिबीकडे वळतो. बचत होत नाही. प्रत्येक महिन्यात रुग्णालयाचे चक्कर लागतात. कधी तुम्ही आजारी पडता, कधी तुमची पत्नी आजारी पडते, कधी आई वडील आजारी पडतात. जीवन इतक्या गुंतागुंतीमध्ये अडकले आहे की त्यातून कसे बाहेर पडाव यासाठी काहीतरी उपाय सापडत नाही. पण त्या ठिकाणाबद्दल आम्ही तुम्हाला सांगायला जात आहोत. मे महिन्यात जर तुम्ही तिथे पाऊल देखील ठेवलं, जर तुम्ही तिथे गेला तर समजून घ्या की मे महिन्यात तुम्हाला यश मिळू शकत नाही. आणि जर तुम्ही तिथे गेले नाही, जर तुम्ही तिथे नाही गेले तर समजून घ्या की मी महिन्यात तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणतीही ताकद तुम्हाला थांबवू शकणार नाही. मे महिन्यात तुम्हाला अशा प्रकारचे यश मिळेल की ज्यामुळे तुमचे कर्तृत्व स्थापित होईल. ते पाहून तुमचे शत्रू सर्व विचार करतील की हे चमत्कार कसे झाले, इथपर्यंत की लोकांना समजेल की तुम्ही साधारण माणूस नाही. तुम्ही एक अत्यंत मेहनती आणि यशस्वी माणूस आहात. म्हणूनच मे महिन्यात अशी ठिकाणे टाळा. या व्हिडिओला पूर्णपणे लक्ष देऊन शेवटपर्यंत पहा, कारण आजचा व्हिडिओ तुमच्या एक दिवस नाही तर पूर्ण जीवन बदलून टाकेल. जर तुम्ही तिसऱ्या ठिकाणाबद्दल जाणून घेतले तर येणारा संपूर्ण वर्ष तुम्ही समृद्ध आणि अपार संपत्तीने भरलेला असेल. मित्रांनो, कधी कधी आपण पाहतो की जेव्हा आपण रस्त्यावरून जातो तेव्हा कधीतरी एखादा चौक वळण येते. तेव्हा कधीतरी आपण पाहतो की कुठेतरी एखादं फळ ठेवलं आहे, एखादी थाळी सजवून ठेवलेली आहे, लिंबू मिरची ठेवली आहे किंवा लिंबू कापून ठेवला आहे. चौकात असं आपल्याला दिसतं आणि जेव्हा आपण त्या दिशेने जातो तेव्हा साधारणपणे आपली नजर त्या वस्तूवर पडते आणि नजर पडताच आपल्याला एक नकारात्मक भावना येते की मी ते पाहिल, आता त्या गोष्टीकडे पाहायचं का नाही. तिथून हजारो लोक जात असतात, सगळ्यांची नजर तिथे जाणारच. पण तुम्ही त्या वस्तूच्या वरून गाडी घालू नका, त्यावरून जाऊ नका. कधी कधी असं होत की लोक त्या वस्तूवरून चालत जातात, त्यावर पाय ठेवतात किंवा त्यावरून जातात. तिथे गडबड होते. कधी कधी असं होतं की एखादा व्यक्ती मोबाईल मध्ये व्यस्त असतो, तो त्या वस्तूला पाहणार नाही आणि त्यावरून तो चालत जातो. कधी कधी तंत्रमंत्र, काळा जादू असतो आणि तो त्या वस्तूवरून जातो आणि याच ठिकाणाहून तुमची बर्बादी सुरू होऊ शकते. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगते, मे महिन्यात त्या ठिकाणी कधी जाऊ नका. असे जिथे केलेले असते तिथे तुम्ही त्याला चुकूनही हलवले किंवा त्यावर पाय ठेवला किंवा त्यावरून गाडी नेली तर तुमची बर्बादीची वेळ सुरू होईल. म्हणून त्याच्यावरून कधीही जाऊ नका.
चौकात किंवा कुठल्या कोपऱ्यात अशी वस्तू ठेवलेली असते, त्याचा उद्देश असतो की त्या व्यक्तीच्या घरातील जो काही त्रास आहे, परेशानी आहे, जेव्हा कोणाची तब्येत खराब असते किंवा पैशांची दिक्कत असते, त्या सर्व अडचणी संपून जाऊन त्या समस्या त्याला लांबण्याच्या किंवा त्या वस्तूवर पाय ठेवणाऱ्याच्या घरात जाईल. याच कारणाने 3 लोक ती वस्तू ठेवतात. त्यामुळे तुम्हाला ती वस्तू लागले नाही. आता तुम्हीच विचार करा, तुमचे जीवन आधीच किती दुःखाने भरलेले आहे. तुम्ही गरिबीमुळे त्रस्त आहात, जबाबदाऱ्यांनी त्रस्त आहात, कर्जाच्या ओझाने त्रस्त आहात. आणि जर तुम्ही त्या व्यक्तीच्या त्रासाचं तुमच्या अंगावर घेणार असाल तर विचार करा, किती मोठा संकटाचा डोंगर तुमच्यावर कोसळेल. मी सदैव तुमचे भल इच्छिते. याच कारणामुळे मी तुम्हाला योग्य मार्ग दाखवतो आणि योग्य ज्ञान देतो. तुमच्यावर कधीही संकट येऊ नयेत म्हणूनच मी खूप मेहनत करतो आणि नवीन महिन्यात तुम्ही प्रत्येक प्रकारच्या अडचणीपासून वाचू शकाल. प्रत्येक महिन्यात आपण विचार करतो की काहीतरी मोठे करू, काहीतरी चांगलं करू, काहीतरी नवीन करू, पण प्रत्यक्षात काय होतं, आपण काहीच करू शकत नाही. मेहनत खूप करतो पण परिणाम मिळत नाही. प्रत्येक महिन्यात पैसे बचत करतो पण एक टॅबलेट, एक औषध किंवा आरोग्याच्या इतर खर्चात सगळे पैसे निघून जातात. तुम्हाला इथे खूप सावध राहण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला तुमच्या सर्वांना समजून ठेवण्याची आवश्यकता आहे. अनेक लोक असतात जे आपल्या मागे हात धुवून लागलेले असतात, टोणा टोटका करतात, तंत्रमंत्र करतात. त्यापासून वाचण्यासाठी एक प्रभावी उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे. समजा असे काही घडलं तर तुम्ही त्यापासून कसे वाचाल, ह्याचेही उपाय जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हे केले तर कोणताही शत्रू तुमचे काही करू शकणार नाही. हे समजून घ्या की आता कुणापासून भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. जर तुम्ही हे समजून घेतलं, जाणून घेतलं आणि त्याचा मार्ग समजून घेतला तर मी तुम्हाला रामबाण उपाय सांगणार आहे. कोणी काही करू शकणार नाही. तुमच्या चारही बाजूला एक सुरक्षा कवच तयार होईल. तुम्हाला एक दिव्य मंत्र देणार आहे जो तुमच्या प्रत्येक समस्येत समाधान करेल. पण तुम्ही पहिल्यांदा संकल्प करा की आजच्या दिवसापासून या मे महिन्यातली ज्या 3 ठिकाणी सांगितल्या आहेत त्यावर चुकीचेही पाऊल ठेवणार नाही. कारण अजाणतेपणे किंवा जाणून बुजून जर आपण त्या 3 ठिकाणी पाऊल ठेवले तर पुढच्या महिन्यात आपल्याला गरिबी आणि उपासमारी सहन करावी लागेल. अन्यथा आपले जीवन कधीही पुढे जाऊ शकणार नाही. सर्व गोष्टी लक्षपूर्वक ऐका आणि या 3 ठिकाणांपासून दूर राहा. या मे महिन्यात तुम्हाला सर्व गोष्टी मिळतील ज्या तुम्ही पात्र आहात. सर्व आनंद एक करून तुमच्या जीवनात येतील. आता उपाय काय आहे हे लक्षपूर्वक ऐका. तुमच्या आजूबाजूच्या कोणत्याही हनुमानजीच्या मंदिरात जाऊन हनुमानजीच्या नावांचा जप करा. हनुमानजी, अंजनी पुत्र, वायुपुत्र, महाबली ही नावे 12 वेळा जपावी. मी जे नाव सांगितले आहे ते सर्व 12 वेळा जपावे लागतील. प्रत्येक मंगळवारी हा उपाय करा. तुम्ही पाहाल की प्रत्येक अडचणीचा समारोप होईल. हनुमानजीचे सर्वनाम जपा. हनुमानजीच्या मंदिरात जाऊन त्यांच्या समोर एक दिवा लावा. बसून या सर्व नावांचा जप करा. यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील. धन्यवाद. तुम्ही तुमच्या यशाच्या प्रवासासाठी व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव लिहा. जेणेकरून शनी देवाची कृपा तुमच्या जीवनावर सदैव राहील. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि आपल्या आवडत्या चॅनेलला सबस्क्राईब करा. जेणेकरून तुम्हाला अशाच अद्भुत आणि रहस्यमय माहिती मिळत राहील. धन्यवाद. जय शनिदेव. श्री स्वामी समर्थ.